नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी अकॅडमीमध्ये मी सागर सोनवणे तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो। एक महत्त्वाची अपडेट तुमच्यासमोर घेऊन आलोय आणि ती म्हणजे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण म्हणजेच MJPची आहे। आज शेवटचा दिवस होता फॉर्म भरण्यासाठीचा, परंतु आता हा फॉर्म भरण्यासाठीची मुदतवाढ देण्यात आलेली आहे। फक्त एवढंच नाहीये तर अजून एक महत्त्वाची अपडेट आहे, म्हणजे मुदतवाढ तर आहेच आहे फॉर्म भरण्यासाठीची, शेवटची तारीख कधी आहे ते मी तुम्हाला पुढे एक्सप्लेन करतोच, परंतु अजून एक महत्त्वाची अपडेट ती म्हणजे डिग्री होल्डर अलाउड आहेत मेकॅनिकलसाठी। आधी मेकॅनिकल इंजिनिअरिंगसाठी म्हणलं होतं की डिप्लोमा पाहिजे, परंतु आता त्यांनी म्हणलंय की डिग्री होल्डर असेल तो सुद्धा व्यक्ती, तो सुद्धा विद्यार्थी फॉर्म भरू शकतो। आता समजून घेऊयात काय आहे पुढची तारीख ते पाहूयात। एक शुद्धीपत्रक त्यांनी प्रसिद्ध केलेलं आहे आणि यामध्ये त्यांनी म्हणलेलं आहे की पहिलं एक तांत्रिक 5 तांत्रिकमध्ये स्थापत्य अभियांत्रिका पदविका दर्जाचे प्रश्न याऐवजी यांत्रिकी अभियांत्रिकी पदविका दर्जाचे प्रश्न असे वाचावे असं त्यांनी म्हणले, शुद्धीपत्रकामध्ये त्यांनी सांगितलेले। आणि त्याचबरोबर त्यांनी म्हणलेलं आहे की कनिष्ठ अभियंता यांत्रिकी या पदासाठी किमान 3 वर्षाच्या कालावधीची पदविका या शैक्षणिक अर्हतेबरोबरच उच्च शैक्षणिक अर्हतेचे उमेदवार अर्ज करू शकतात। जे मी मगाशी सांगितलं, मेकॅनिकलमध्ये डिप्लोमा प्लस ज्यांची डिग्री झालेली आहे ते सुद्धा उमेदवार आता काय करू शकतात, अर्ज करू शकतात, हे त्यांनी सांगितलेलं आहे। आणि जी या संकेतस्थळावर फक्त अर्ज मागवण्याची मुदत जी आजची शेवटची तारीख होती 19 डिसेंबर 2025 ती आता वाढून 26 डिसेंबर 2025 पर्यंत करण्यात आलेली आहे। त्यामुळे ज्यांनी अजून फॉर्म भरलेले नव्हते ते आता विद्यार्थी काय करू शकतात, फॉर्म भरू शकतात हे सांगितलेले आहेत। कनिष्ठ अभियंता यांत्रिकी गट ब च पदे बघा, एकूण रिक्त पदं त्यांनी सांगितलेली आहेत 16 ही पदं त्यांनी सांगितलेली आहेत, ज्याच्यामध्ये त्यांनी एकूण 16 पदं सांगितलेली आहेत। मग त्यामध्ये सर्वसाधारण किती आहेत, महिला किती आहेत, खेळाडू किती आहेत हे त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे। आणि त्याचं वेतन श्रेणी आहे S14 आहे, 38,600 ते 1,22,800 रुपयापर्यंत तुम्हाला पगार मिळू शकतो, हे तुम्ही लक्षात ठेवायचं। आणि मगाशी जे मी सांगितलं की काय आहे पात्रता व अर्हता ज्यांनी शासनाच्या महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण महामंडळाकडून प्रदान करण्यात आलेली मेकॅनिकल इंजिनिअरिंग किंवा ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग किंवा प्रोडक्शन इंजिनिअरिंग किंवा प्रोडक्शन टेक्नॉलॉजी यामधील किमान 3 वर्षाचा कालावधी पदविका धारण करणं गरजेचं आहे, अशी व्यक्ती हा फॉर्म काय करू शकते, भरू शकते। कनिष्ठ अभियंता या पदासाठी त्यांनी सांगितलेलं आहे, तेच आता आपण पाहिलेलं आहे। ठीक, पुढं ती तशा प्रकारची जाहिरात होती, कनिष्ठ अभियंता यांत्रिकी पदासाठी पदवीधारक ही पात्र आहेत ते सांगितलेलं होतं, परंतु आता ती जाहिरात डेट काय गेलेली आहे, पुढे एक्सटेंड झालेली आहे, तुम्ही फॉर्म भरू शकता। आता या परीक्षेसाठी MJPच्या परीक्षेसाठी आपल्याजवळ इन्फिनिटी अकॅडमीमध्ये फॉर्म्युला शीट्स आहेत, ते मेकॅनिकलचे सुद्धा आहेत आणि सिव्हिलसाठीचे आहेत। जवळपास ह्या 11 शीट्स आहेत ज्या तुम्हाला अभ्यास करत असताना फार महत्त्वाची भूमिका बजावत असतात। टेक्निक आहेत ज्या तुम्ही लक्षात ठेवू शकता। ठीक आहे, कवर्ड ऑल टेक्निकल टॉपिक फ्रॉम मेकॅनिकल इंजिनिअरिंग आहे, हे तुम्ही इन्फिनिटी अकॅडमीची जी वेबसाईट आहे त्याच्यावरून तुम्ही ऑनलाईन परचेस करू शकता। त्याचबरोबर अर्ज करण्याची जो अंतिम दिनांक आहे मी ते सांगितलेला आहे, 26 डिसेंबर 2025 पर्यंत तुम्ही अर्ज करू शकता। ज्यांचे अर्ज करायचे राहिलेले आहेत ते अर्ज भरू शकता, त्याच्या संदर्भातली अपडेट मी तुम्हाला काय केलेली आहे, सांगितलेलीच आहे। ठीक आहे ना। आता या परीक्षेसाठी म्हणजे PMCची असेल, MJPची परीक्षा असेल, नाशिक महानगरपालिकेची निवडणूक असेल, PWDची असेल, WRDची असेल, यांसाठी इन्फिनिटी अकॅडमीमध्ये आपल्याकडे गेम चेंजर नावाची एक बॅच आहे, ज्याचा आपला एक उद्देश आहे की 2026 मध्ये ज्या सरळ सेवेच्या टेक्निकलच्या परीक्षा होणार आहेत त्या सगळ्या त्यामध्ये कव्हर व्हाव्यात आणि 2026 मध्ये तुम्हाला कुठेतरी यश मिळावं, यासाठीची आपली ही बॅच आहे, ज्याच्यामध्ये अनुभवी व तज्ज्ञ शिक्षक आहेत। मोफत टेस्ट सिरीज आपण त्यामध्ये उपलब्ध करून देत असतो। टेक्निकल आणि नॉन टेक्निकल असे दोन्ही भाग कव्हर करत असतो। बऱ्याच विद्यार्थ्यांचा, टेक्निकलच्या विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम हा असतो की सर नॉन टेक्निकलचा हिस्ट्री असेल, भारतीय राज्यघटना असेल, पंचायत राज असेल, चालू घडामोडी असेल, आपण म्हणूयात जॉग्राफी असेल, आम्हाला त्याबद्दल माहीत नाही किंवा आम्ही 10वी नंतर वाचलेलं नाही। तर टेक्निकलच्या विद्यार्थ्यांना सुद्धा नॉन टेक्निकलचे प्रश्न सोडवता यावेत या दृष्टीने आपण तयारी या बॅच मधून करून घेणार आहे। नावच आहे गेम चेंजर। नक्की तुम्ही बॅच ही परचेस करू शकता। आणि या संदर्भात तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर मी एक संपर्क क्रमांक सांगतो,
7887 81 1411 या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता. 7887 81 1411 या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता आणि तुमच्या मनात जर काही प्रश्न असतील ते विचारू शकता आणि तुमचं प्रवेश निश्चित करू शकता. ही जी अपडेट होती ती तुमच्यापर्यंत सांगितली. फॉर्म भरले नसतील भरून घ्या आणि व्यवस्थित अभ्यास करा. यश नक्की तुमचं आहे. धन्यवाद.